तर कोकाटेंसारख्या मंत्र्यांना या संदर्भात त्यांची समज देणं चुकीचं आहे। समज द्यायला हवी। अजितदादा नक्की ही समज देतील असं सूरज चव्हाण म्हणाले होते। दरम्यान या ठिकाणी कोकाटेंसारख्या मंत्र्यांना मंत्री करतात अजितदादांची अशी काय राजकीय अडचण आहे असाही सवाल अंधारेंनी विचारला। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्या जी अवस्था झाली आहे ती येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस म्हटल्यासारखी झाली आहे। विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चक्क रमी सर्कल खेळताना कृषी मंत्री दिसतात। मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे। अशी काय अपरिहार्यता असेल बरं अजितदादांची, शिंदेंची किंवा देवेंद्र फडणवीसांची की त्यांना अशा लोकांना उमेदवाऱ्या द्याव्या लागतात आणि निवडून आल्यावर अशा लोकांची मंत्रिपदावर वर्णी लावावी लागते। आता आले ते पबजी, बाकी काय रमी, याच्यात जे काय पैसे मिळवतात इतके तुम्हाला लागली टिंब की भरलेल्या सभागृहात, उच्च सभागृहात विचारवंतांनी आपापला ठसा उमटून गेलेल्या सभागृहात तुमच्यासारखा बौद्धिक कुठेतरी घाण नेऊन ठेवलेले आमदार असं जर वागत असतील तर काय म्हणावं याला। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की असे माजलेले आणि बुद्धी घाण टाकलेले आपण सभागृहात पाठवले।